भुसावळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी शरद पवार गटाकडे रावेर लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मागितली होती। त्यासाठी त्यांनी प्रचारालाही सुरुवात केलेली होती, परंतु ऐनवेळी त्यांची उमेदवारी नाकारत श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली। त्यामुळे संतोष चौधरी यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे सदस्यत्वाचे राजीनामे पाठवले होते आणि संतोष चौधरी यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता। परंतु आज जामनेर येथील सभेत संतोष चौधरी यांनी हजेरी लावत बंड शांत झाल्याचे दर्शवले आहे। रावेर लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी उमेदवारी मागितली होती, परंतु ऐनवेळी त्यांचे नाव चर्चेत असताना देखील उद्योजक श्रीराम पाटील यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे हजारो कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे राजीनामे पाठवले होते आणि संतोष चौधरी यांनी देखील अपक्ष लढण्याचे निर्णय घेतला आणि बंड पुकारले होते। अखेर जामनेर येथील शरद पवारांच्या उपस्थितीत मंचावर येऊन पक्षाचेच काम करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे। माजी कृषी मंत्री आणि आमचे सर्वांचे हृदयाचे स्थान आदरणीय पवार साहेब श्रीरामजी पाटील, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित जामनेर भागातील व विविध जिल्ह्यातून आपले आलेले सर्व कार्यकर्ते, बंधूंनो, मित्रांनो, माझ्या मातांनो, भगिनींनो, सर्वात अगोदर तर साहेब उशीर झाला त्याबद्दल आपली सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो। काही लोकांना असं वाटलं की संतोष चौधरी 4 फॉर्म घेऊन गेले, परंतु 4 फॉर्म साहेब मी जे घेऊन आलो आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या नावाने घेऊन आलो आहे। त्याच्यामुळे बाकीच्या विषयाचा जे काही लोक विचार करत होते किंवा विचार करत असतील त्यांनी जीवनात असा कोणताही विचार करू नये की संतोष चौधरी पवार साहेबांच्या शब्दाच्या बाहेर कधीही जाणार नाही। आणि आपण सर्वांनी पाहिलं की आपण लहानचे मोठे